नमस्कार, मी विठ्ठल मोरे. मी आता आहे देवळ्याला. इथे कार्यक्रम आहे स्वप्नातील गाव करण्यासाठी. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर त्यांचे प्रथमतः गावाच्या समिती जोडगाव, त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ जोडगाव, मुंबई, ठाणे, पुणे, जोडगाव यांच्या वतीने या ठिकाणी सरचे स्वागत. गेले 15-16 वर्षापासूनचे स्वप्न आज कुठेतरी पूर्ण होते. स्वप्नातील सुंदर गाव स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण होते. याचा फारसा अभिमान आज या ठिकाणी आम्हा सर्व देवी ग्रामस्थांना होते. हॅलो फोटो घ्या रे, फोटो
धन्यवाद. यानंतर या ठिकाणी शिवप्रतिमेचं पूजन होणार आहे. पुष्पहार अर्पण आहे, दीपक प्रज्वलित होणार आहे. उपस्थित सर्व मान्यवर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शिवप्रतिमेचे पूजन आणि दीपक प्रज्वलित करून घ्यायचे. प्रतिमेची पूजा करायची. हो अतिशय गणेश कसं कर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. यानंतर उपस्थित मान्यवर आपण दीपक प्रज्वलित करून घ्यायचे. लतीफ सर, दीपेश जाधव सर, सुजल आयरे, सनी पाटील सर, सुट्टी पवार मॅडम, गुणाजीराव दळवी, जागडे सर, कृष्णा दळवी, त्यानंतर माजी सरपंच गुणाजी दळवी यांचाही या ठिकाणी सन्मान होते. गुणाजी दळवी यांचा सन्मान करायचा आहे. गावचे मुख्याध्यापक श्री प्रवीण जागडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान रामजी बुवा कुसरकर यांना विनंती करतो. प्रवीण जागडे सर यांचा सन्मान करायचा आहे. समितीचे सदस्य सुगंधा प्रकाश कदम यांना विनंती करतो की आपण निताताई गावकावड यांचा सन्मान करायचे. उपस्थित सर्व मान्यवरांचं तसेच ग्रामस्थ मंडळांचं शब्द सुवराने आणि ग्रामपंचायत अधिकारी बेंडके सर, सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वसे बने, स्वसे बने, स्वसे बने. धन्यवाद. सर्वांनी इकडे लक्ष द्या. प्रति गाव विकास समिती देवळेगाव, गाव देवळेगाव, ग्रामपंचायत देवळे, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. विषय स्वप्नातील गाव साकारल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. प्रिय समिती सदस्य, सन 2025-26 या वर्षासाठी स्वदेश स्वप्नातील गाव या संकल्पनेत पात्र ठरून आपले गाव स्वप्नातील गाव साकारल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आपले गाव देवळेगाव यांनी सर्व गाव विकास समितीच्या नेतृत्वाखाली हा टप्पा गाठण्यासाठी कठोर परिश्रम करून आपली गावप्रती असणारी बांधिलकी, प्रेम व जबाबदारीचा एक उत्कृष्ट आदर्श घालून दिला आहे. हे खूप आनंददायी आहे की आपण आपल्या स्वप्नातल्या गावासाठी आवश्यक व अनिवार्य असणारे सर्व मापदंड 70% पेक्षा जास्त पूर्ण करून पात्र झाले आहात. तसेच इतर मापदंडामध्ये ही लक्षणीय प्रगती साधत आहात. स्वदेश स्वप्नातील गाव या उपक्रम अंतर्गत आपणास हे सर्व निरंतर टिकवण्यासाठी नेहमी कार्यरत व प्रयत्नशील राहावे लागेल व तशी दक्षता घ्यावी लागेल. हे मापदंड निरंतर टिकवण्यासाठी आमची टीम स्वतंत्रपणे आपणास काही मार्गदर्शक सूचना घालून देईल व त्याचे वार्षिक मूल्यांकन करत राहील. पुन्हा एकदा आपल्या सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. सर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे
नाझीर सर, विशाल सर, पवार मॅडम, दीपेश जाधव, सनी पाटील, त्याचबरोबर आमचे मित्र हिरे सर, त्याचबरोबर पंचकृषी आव्हानाने मला आभार मानण्याचं क्षण मिळाला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे